राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। विजया मॅडम, पोस्टमार्टम रिपोर्टमधून, प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमधून हे स्पष्ट होत आहे की अनन्वित छळ केल्यामुळेच मंजुळा शेटे यांचा मृत्यू झाला। आपण या प्रकरणी जातीने लक्ष घातलेले आहे। हो, नक्कीच। जो प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये तिच्या शरीरावर इंजुरी आहेत असं तर म्हटलेलं आहेच आणि आम्ही अजूनही डिटेल पोस्टमार्टम रिपोर्ट जो आहे त्याची आम्ही वाट बघतो आहोत। जोपर्यंत डिटेल पोस्टमार्टम रिपोर्ट हातामध्ये येणार नाही तोपर्यंत आता त्यावर काही बोलता येणं अवघड आहे। परंतु एकंदरीतच एखाद्या व्यक्तीचा अशा पद्धतीने जीव जाऊ शकतो हे खूपच धक्कादायक आणि दुर्दैवी आहे। या संपूर्ण विषयामध्ये कमिशननी लक्ष घातलेलं आहे। एक आम्ही सुमोटो याचिका त्यांच्याकडे दाखल करून घेतलेली आहे आणि त्याचं आता कामकाज पण सुरू केलेलं आहे। कमिशनने एक SIT पण स्थापन केलेली आहे। त्या SIT आज थोड्या वेळात नावं पण आता आम्ही फायनल केलेली आहेत। 3 सदस्यांची SIT आहे आणि मला येणाऱ्या काळामध्ये ही SIT लवकरात लवकर काम करून या विषयावर त्यांचं म्हणजे मृत्यू प्रकरण, त्या अनुषंगिक ज्या काही तक्रारी झालेल्या आहेत त्या तक्रारींची दखल आणि यासोबतच एकंदरीतच राज्यांमध्ये जे जेल आहेत त्या जेलमधल्या महिला कैद्यांची स्थिती, त्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधा, त्यांचं आरोग्य, त्यासोबतच त्यांचं सिक्युरिटी या सगळ्या विषयांवर ही जी आमची SIT आहे ती संपूर्णपणे चौकशी करेन आणि यासोबत आवश्यक उपाययोजना होती। तिथे काय काय जाणवलं, काय काय आपल्या निदर्शनास आलं? तुरुंगाला भेट दिली तेव्हा मी जेव्हा तिथे गेले त्यावेळेला मी जवळपास जेवढ्या महिला कैदी आहेत त्या जवळपास सगळ्यांशी मी बोलले आहे। मी 2-2.25 तास तिथे होते त्यांच्यासोबत आणि त्या सगळ्यांशी चौघी अशा आणि ग्रुपमध्ये काही महिलांशी असं सगळ्यांशी मी तिथे जवळपास बोललेले आहेत आणि त्यांनी ते तक्रारी केलेल्या आहेत। त्या तक्रारींची दखल आम्ही त्या नोट केलेल्या आहेत। त्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्या तक्रारींचं आम्ही दखल घेऊनच ही SIT गठीत केलेली आहे। त्यावेळेला या महिलांनी पण काही तक्रारी केलेल्या आहेत आणि पोलिसांनी पण तक्रारी केलेल्या आहेत। आम्ही दोघांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। निश्चितपणे विजयताई, खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आशा आहे की पुढे आपण पाठपुरावा असा सुरू ठेवाल या संपूर्ण प्रकरणाचा।